Hello friends, welcome to my channel Online Learning with KK. फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयाचे स्टडी व्हिडिओज मिळणार आहेत. त्या व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, आय होप की तुम्ही व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओवर तुमचे ओपिनियन ॲज अ कमेंट द्यायला विसरू नका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक्सरसाइज 1.2 सॉल्व करणार आहोत, अँगल अँड इट्स मेजरमेंटची. एक्सरसाइज 1.1 मधले सगळेच प्रॉब्लेम आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. तुम्हाला जर ते परत पाहायचे असतील तर ते तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊन पाहू शकता. आता पहा, बेसिकली हा आपला एक्सरसाइज 1.2 हा 2 पॉईंट्सवर डिपेंड आहे. पहिला पॉईंट आहे एरिया ऑफ सेक्टर आणि दुसरा आहे लेंथ ऑफ आर्क. ठीक आहे, आपण पाहूया याची फॉर्म्युलेज पाहूया. पहिले सर्कल सगळ्यांना माहित आहे, वी आर वेल नोन अबाउट द सर्कल. हे झालं त्याचं सेंटर. ठीक आहे, आपण ओनी डिनोट करूया. हे या ओवरून इथे सर्कलवर कोणताही पॉईंट आपण जर जॉईन केलं तर ती त्याची रेडियस होत असते. ठीक आहे, ही एक सेकंड रेडियस काढूया आपण. इथे बी नाव देऊया तिला. आता पहा, या ओ ए अँड ओ बी मीन्स ओ ए ओ बी हा काय झाला, एक अँगल झाला, सेंट्रल अँगल. ठीक आहे, या सेंट्रल अँगलमुळे हा काय झाला, एक सेक्टर तयार झाला इथे. आणि याच सेक्टरचा आपल्याला एरिया फाइंड करायचा असं विचारलं जाते या एक्सरसाइज 1.2 मध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर आता आर्क म्हणजे काय, ही ए बी, या दोन रेडियसमुळे तयार झालेली ही काय झाली, आर्क. आर्क ए बी, याला काय म्हणू शकतो आपण, आर्क ए बी. हा सपोज थीटा असेल. ठीक आहे, थीटा झाला सेंट्रल अँगल आणि ए बी झाली त्याची आर्क. ओके, आता पहा एरिया ऑफ सेक्टर काय झालं त्याचा, ए बी, आर्क ए बी. आणि एरिया कशावर डिपेंड सांगितलं मी, या सेंट्रल अँगलवर. आर्क सुद्धा सेंट्रल अँगलवरच डिपेंड असते. कशी, जेवढ्या मोठा त्याचा सेंट्रल अँगल मीन्स जेवढ्या त्याच्या रेडियस इकडे इन्क्रीज होतील तेवढा हा आर्क मोठा असेल. ठीक आहे, आणि एरिया सुद्धा कधी मोठा होईल, इथपर्यंत कधी जाईल, जर त्याचा सेंट्रल ऑफ अँगल मोठा असेल तर. ठीक आहे, मीन्स इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की एरिया ऑफ सेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, सेंट्रल अँगल. एरिया ऑफ सेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. ठीक आहे, चला मग सेंट्रल अँगल आपण सपोज आहे आपला थीटा. ठीक आहे, पूर्ण सर्कलसाठी किती असणार आहे तो, 360. कारण की याचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहे, हे रेडियन मध्ये असतात. तर आपण 360 ला रेडियन फॉर्म मध्ये लिहूया, म्हणजे तो येईल 2 पाय. ठीक आहे, इज इक्वल टू एरिया जो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि पूर्ण जर एरिया पाहिला आपण तर तो किती असतो, 2 पाय आर. 2 पाय नाही, पाय आर स्क्वेअर. किती असतो तो, पाय आर स्क्वेअर. ओके, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. काय येईल हे, थीटा इंटू पाय आर स्क्वेअर अपॉन 2 पाय इज इक्वल टू ए. पाय पाय गेट कॅन्सल, म्हणजेच काय येईल, आपला जो आपला एरिया ऑफ सेक्टर आहे तो काय येईल, 1/2. हा इथे थीटा आर स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर थीटा असंही लिहू शकता तुम्ही. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ सेक्टरसाठी काय फॉर्म्युला यूज करायचा असेल, आहे 1/2 आर स्क्वेअर थीटा. ठीक आहे, सेम आपण आत्ता सांगितलं की जेवढा त्याचा सेंट्रल अँगल वाढतो तेवढी त्याची आर्क वाढते. म्हणजे लेंथ ऑफ आर्क किंवा लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अगेन व्हॉट, सेंट्रल अँगल. लेंथ किंवा सेंट्रल अँगल थीटा आहे. कम्प्लीट सर्कलचं सेंट्रल अँगल किती येणार आहे, 2 पाय. रेडियन मध्ये घ्यायचं आपल्याला. लेंथ ऑफ आर्क किंवा लेंथ आहे सपोज एल, आणि कम्प्लीट लेंथ ही किती असते सर्कलची, 2 पाय आर. किती असते सेंट्रलची कम्प्लीट लेंथ, 2 पाय आर. ओके, आता पहा इथे परत क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण घेतलं तर थीटा इंटू 2 पाय आर अपॉन 2 पाय, हा इकडे एल राहिला. इथे 2 पाय गेट कॅन्सल, म्हणजेच काय, एल इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, आर थीटा. थीटा आर किंवा आर थीटा. ओके, सो एक्सरसाइज 1.2 फ्रॉम अँगल अँड इट्स मेजरमेंट मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट 11th स्टँडर्ड. आज आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 1. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेंड अन अँगल ऑफ 108 डिग्री ॲट द सेंटर इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे आपल्याला, सर्कलची रेडियस दिलेली आहे, मीन्स आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ आर्क मीन्स लेंथ विचारलेली आहे आपल्याला, एल काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आणि काय दिलेलं आहे, सेंट्रल अँगल दिलेला आहे आपल्याला. काय दिलेला आहे तो, 108. फॉर एक्झाम्पल आपण असा एक आर्क काढूया इथे.
आणि हा अँगल आपल्याला किती दिलेला आहे 108. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, ही आर्क विचारलेली आहे. सपोज याला नाव देऊ आपण OAB. तर हे आर्क AB ची लेंथ आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. आपण आत्ताच फॉर्म्युले पाहिलेले आहेत. ठीक आहे. आपण फॉर्म्युले काय पाहिलेले आहेत, L इज इक्वल टू आर थिटा, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर थिटा. ठीक आहे. थिटा आपल्याला किती दिलेला आहे 108. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आपल्याला कम्प्लिटली थिटा हा काय करायचा आहे, रॅडियनमध्ये कन्व्हर्शन करून घ्यायचं आहे. याला रॅडियनमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी याला काय करतो आपण, पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. करा. 9 12 जा 108, 9 2 जा 18, हा 0. ठीक आहे. म्हणजे हा आला 12 पाय अपॉन 20. अगेन 4 ने जाऊ शकते, 4 3 जा 12, 4 5 जा 20. मीन्स आपला थिटा आपल्याला किती मिळालेला आहे, 3 पाय अपॉन 5. ठीक आहे. आपल्याकडे थिटा आहे, आपल्याकडे रॅडियस आहे. आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड करू शकतो. पुट द व्हॅल्यूज. आर इज इक्वल टू L इज इक्वल टू आर इंटू थिटा. आर आहे 15 आणि थिटा आपला निघालेला आहे 3 पाय अपॉन 5. ठीक आहे. 5 1 जा 5, 5 3 जा 15, सो इट इज 3 3 जा 9 पाय. लेंथ आपली किती निघाली, 9 पाय. आणि प्रत्येक लेंथ ही मेजर केल्या जाते सेंटीमीटरमध्ये, म्हणून याला सेंटीमीटर लावायचं विसरू नका. ठीक आहे. म्हणजेच आपली लेंथ किती निघाली, 9 पाय. क्वेश्चन पाहणार आहोत आपण एक्सरसाइज 1.2 मधला. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. आपल्याला सेंटर सर्कलची रेडियस दिलेली आहे. आपण एक सर्कल ड्रॉ करूया, कारण इथे डायग्राम फार महत्वाची आहे. आपण एक सेंटर घेऊ O, ही झाली त्याची रेडियस A, ही दिलेली आहे आपल्याला 9 सेंटीमीटर. इथे एक रेडियस काढूया OB. ठीक आहे. आता पहा काय दिलेलं आहे, रेडियस आपल्याला दिलेली आहे आणि दुसरं सांगितलेलं आहे की फाइंड द लेंथ ऑफ आर्क. आपल्याला या आर्कची म्हणजेच परत आर्क AB ची काय काढायची आहे, लेंथ काढायची आहे. पण काय सांगितलेलं आहे पुढे ते पहा. फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ दिस सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड. आता कॉर्ड म्हणजे काय, तर कॉर्ड पहा हा झाला A आणि B, हे दोन्ही पॉइंट जेव्हा आपण जोडतो तर ही रेषा म्हणजे काय झाली, कॉर्ड. मराठीमध्ये याला जीवा म्हणतात. ठीक आहे. तर ही AB ही झाली कॉर्ड. आता या कॉर्डची लेंथ इज इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस दिलेली आहे. म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो की OA इज इक्वल टू OB, कारण दोन्ही रेडियस आहेत, इज इक्वल टू AB इज इक्वल टू व्हॉट, 9 सेंटीमीटर. कारण रेडियस आहेत ते, आणि रेडियस आणि कॉर्डची लेंथ आपल्याला सेम दिलेली आहे. ठीक आहे. आता याच्यावरून पहा, हा जो ट्रायंगल तयार होणार आहे, ट्रायंगल AOB. ठीक आहे. इन ट्रायंगल AOB, इन ट्रायंगल AOB OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. ठीक आहे. आताच आपण पाहिलं की तिन्ही काय सेम आहेत, 9 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही आणि ही ह्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू सारख्या असतील तर त्याला आपण इक्विलॅटर म्हणतो. OA इज इक्वल टू OB इज इक्वल टू AB. देअरफॉर ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. काय झाला, हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. ठीक आहे. पहा, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे काय, की त्याचे सगळेच्या सगळे अँगल सेम असतात. सगळे अँगल सेम असतात आणि ट्रायंगलची सगळ्या अँगलची सम ही 180 असते. म्हणजेच काय, की मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे. म्हणजेच काय, आपल्याला सेंट्रल अँगल मीन्स थिटा इज इक्वल टू 60 डिग्री भेटला. याला आपण रेडियनमध्ये कन्वर्ट करून घेऊया आत्ताच. पाय अपॉन 180, 6 1 जा 6, 6 3 जा, म्हणजे आपल्याला थिटा किती मिळालेला आहे, पाय बाय 3. ठीक आहे. आपल्याला थिटा माहीत आहे, आपल्याला रेडियस माहीत आहे, म्हणजे आपल्याला लेंथ काढता येईल आर्कची. ठीक आहे. काढा. लेंथचा फॉर्म्युला काय, L इज इक्वल टू आर थिटा. पुट द व्हॅल्यूज. आर किती दिलेली आहे आपल्याला 9, आणि थिटा आपण किती काढला, पाय बाय 3. सो 3 1 जा 3, 3 3 जा 9, किती आला हा 3 पाय. कोण, आर्क. आर्कची लेंथ. आर्क झाला हा आपला AB. लक्षात ठेवा, AB ही लाईन म्हणजे वरची लाईन म्हणजे काय झालं, कॉर्ड, आणि ही हा सर्कलचा पार्ट म्हणजे काय झाला, आर्क. ठीक आहे. हा निघाला 3 पाय सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज 1.2 इज फाइंड द अँगल इन डिग्री
subtended at the center of a circle by an arc whose length is 15 centimeter if the radius of circle is 25 centimeter. मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला दिलेलं काय आपण ते लिहून घेऊया. आपल्याला रेडियस दिलेली आहे 25 सेंटीमीटर. नेक्स्ट आर्कची लेंथ आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे ती 15 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड अँगल. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड अँगल करायचा आहे, म्हणजे सेंटर अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. थीटा इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, आपल्याला माहित आहे एल इज इक्वल टू, हा एल आहे, एल इज इक्वल टू आर थीटा. ठीक आहे, एल अपॉन आर इज इक्वल टू थीटा असं होईल. थीटा आपल्याला काढायचा आहे म्हणून तो आपण एका साईडला घेतला. एल आणि आर आपल्याला माहीत आहेत कारण त्या दिलेल्याच आहेत. त्यांच्या सरळ आपल्याला इथे किमती टाकायच्या आहेत. एल 15 आणि आर 25 इज इक्वल टू थीटा. 5 3 जा 15, 5 5 जा 25. थीटा इज इक्वल टू 3 अपॉन पाय रेडियन. 3 अपॉन पाय रेडियन. याला डिग्रीमध्ये कन्वर्शन आपल्याला करता येते. कसं करतो आपण याचं डिग्रीमध्ये कन्वर्शन, 3 अपॉन पाय, कारण आपल्याला अँगल हा डिग्रीमध्ये विचारलेला आहे. सो 3 अपॉन पाय 3 अपॉन 5 इंटू 180 अपॉन पाय. 3 अपॉन 5 इंटू 180 अपॉन पायने आपण त्याला मल्टिप्लाय करू म्हणजे तो डिग्रीमध्ये येईल. 5 1 जा 5, 5 3 जा 15, 5 6 जा 30. ठीक आहे, इथे आलं 3 इंटू 36 अपॉन पाय. 3 इंटू 36 मीन्स 3 6 जा 18, कॅरी 1, 3 3 जा 9 मीन्स 108 अपॉन पाय डिग्री. हा झाला आपला थीटा, कारण आपल्याला तो डिग्रीमध्ये विचारला होता म्हणून. ठीक आहे, काय आहे आपला प्रॉब्लेम आणि आपण तो कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा. आपल्याला रेडियस दिली होती, लेंथ ऑफ आर्क दिली होती, थीटा आपल्याला डिग्रीमध्ये विचारला होता. आपण एल आणि आरची व्हॅल्यूज लिहिली, फॉर्म्युला यूज केला लेंथचा, एल इज इक्वल टू आर थीटा. व्हॅल्यूज पुट केल्या, थीटा आपला 3 अपॉन 5 रेडियन आला. त्याला कन्वर्शन आपण डिग्रीमध्ये केलं 180 अपॉन पायनी मल्टिप्लाय करून, आणि आपल्याला तो डिग्रीमध्ये मिळाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑक्सिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. पहा आपल्याला काय दिलेलं आहे, एक पेंडुलम दिलेला आहे. या पेंडुलमची लेंथ सपोज इथे आहे स्टार्टिंग पॉइंट ओ, आणि हा इथपर्यंत मूव्ह झाला, म्हणजे याची ही डिस्टन्स आपल्याला किती दिलेला आहे 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर हा जो पेंडुलम आहे तो 2 and 4 मूव्ह होतो. इथे आपण असं जॉईन केलं, सपोज याला नाव दिलं आपण बी. ठीक आहे, हे सुद्धा 14 असेल कारण रेडियस सेम असते. हा जो अँगल आहे तो किती दिलेला आहे आपल्याला 18 डिग्री दिलेला आहे, 18 डिग्री. आणि फाइंड काय करायचं आहे, हे आर्क फाइंड करायची आहे. आर्क ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आपण दिलेलं काय ते लिहून घेऊया. सर्वात पहिले आर इज इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, आर 14 सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, आणि थीटा आपल्याला किती दिलेला आहे 18. थीटा हा आपण डिग्रीमध्ये आहे, त्याला आपण रेडियनमध्ये कन्वर्शन करूया. ते येईल पाय अपॉन 180. 18 1 जा 18, 18 10 जा म्हणजे हे येईल पाय अपॉन 10. ठीक आहे, विचारलेलं काय आपल्याला, लेंथ विचारलेली आहे. लेंथ मीन्स आर्क. सो एल इज इक्वल टू व्हॉट, आर इंटू थीटा. आर किती आहे 14 आणि थीटा आपला किती निघाला पाय अपॉन 10. 2 7 जा 14, 2 5 जा 10 म्हणजे आपली जी लेंथ आहे ती किती आलेली आहे 7 पाय अपॉन 5 सेंटीमीटर. ठीक आहे, प्रॉब्लेम अवघड नाही, फक्त तुम्ही जर त्याला स्टेप वाईज मांडलं किंवा विचार करून जर आपण त्याला सोडवलं तर तो एकदम इझी असतो. ओके, क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 5. 2 arcs of the same length subtend angles of 60 degree and 75 degree at the center of 2 circle. What is the ratio of radii of 2 circle? प्रॉब्लेम इझी आहे, पहा त्याचं सोल्युशन. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, 2 arcs of same length, 2 आर्क दिलेले आहेत. सपोज L1 इज इक्वल टू L2, ह्या अशा 2 आपल्याला काय दिलेले आहेत आर्क दिलेले आहेत. लेंथ सबटेंड अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री, म्हणजे θ1 आणि θ2 हे जे 2 अँगल आपल्याला घ्यावे लागतील. θ1 दिलेलं आहे आपल्याला 60 डिग्री आणि θ2 किती दिलेलं आहे 75 डिग्री. विचारलेलं काय आपल्याला की त्या 2 रेडियाई ऑफ सर्कल्स कोणत्या रेशिओमध्ये, मीन्स R1:R2 आपल्याला काय विचारलेलं आहे, यांचा रेशिओ विचारलेला आहे. फक्त आपल्याला रेशिओ काढायचा आहे यांचा.
ठीक आहे. आता पहा लेंथ आपल्याला इक्वल दिलेली आहे, थिटा आपल्याला दिलेला आहे. सर्वात पहिले थिटा आपण रॅडियनमध्ये कन्व्हर्शन करून घेऊया. 60 × π/180 63 आणि थिटा 2 किती दिलेला आहे 75 डिग्री. आपण याचं रॅडियन कन्व्हर्शन करून घेऊया. इथे 60 × π/180 काय होईल 61 × 60 63 × 180 सो इट इज π/3. हे काय होईल 75 × π/180 काय येईल हे 15 5 जा 75 15 1 जा 15 15 2 जा 30 म्हणजे हा येईल 5π/12 रॅडियन. दिलेला आहे दोन आर्क ह्या सेम लेंथचे आहे मीन्स L1 इज इक्वल टू L2. म्हणजेच आपण असं लिहू शकतो L1 साठी R1 θ1 इज इक्वल टू R2 θ2 कारण दोन्ही सेम आहेत. ठीक आहे. इथे आपण याला असं लिहूया R1/R2 इज इक्वल टू θ2/θ1. θ2 आत्ताच आपण किती काढलेला आहे 5π/12 आणि θ1 किती निघाला π/3. ठीक आहे. काढा मग हे काय होईल 5π/12 × π आणि हा 3 वर जाईल इथे 3 येईल. ठीक आहे. π गेट कॅन्सल 3 1 जा 3 3 4 जा 12 सो 5/4. सिंपल आहे. आपल्याला याच्यामध्ये फार डीपमध्ये नाही काढायचं कारण आपल्याला फक्त रेशिओ विचारलेला आहे R1/R2. म्हणजेच आपण याला रेशिओ लिहू शकतो R1:R2 ची व्हॅल्यू किती आली 5:4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अन अँगल ऑफ 144 डिग्री ॲट द सेंटर. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला आणि काय काढायचं आहे. एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे आपल्याला. एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे हा 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर सेंटर अँगल दिलेला आहे आपल्याला 144. ठीक आहे. हा एरिया. ठीक आहे. सेंट्रल अँगल किती दिलेला आहे आपल्याला थिटा 144. याचं रॅडिएशन कन्व्हर्शन आपण इथेच करूया. रॅडियन कन्व्हर्शन π/180 याला मल्टिप्लाय करूया. 12 जा 144 12 1 जा 12 12 5 जा 60 परत इथे 3 4 जा 12 3 5 जा 15 म्हणजे हा येईल 4π/5 काय थिटा. ठीक आहे. काढायचं काय आपल्याला पहा इथे द लेंथ ऑफ इट्स आर्क. लेंथ ऑफ इट्स आर्क मीन्स L फाइंड करायचं आहे आपल्याला. आता पहा L फाइंड करण्यासाठी आपल्याला R थिटा माहिती आहे आपल्याला थिटा तर माहिती झाला पण R कसा काढायचा तर त्यासाठी पहा आपल्याला एरिया माहिती आहे. एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो πr². एरिया आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 25 पाय. इथे पाय r². पाय गेट कॅन्सल 25 इज इक्वल टू r². म्हणजेच r इज इक्वल टू किती 5. ओके. म्हणजे आपल्याला R मिळाला. थिटा आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढणं इझी जाईल. L इज इक्वल टू R थिटा. पुट द व्हॅल्यूज R5 आणि थिटा किती निघालेला आपल्याला 4π/5. हा 5 इथे कॅन्सल झाला म्हणजे आपल्याला L किंवा लेंथ ऑफ आर्क ही किती निघाली 4π सेंटीमीटर. किती निघाली आपली लेंथ 4π सेंटीमीटर. पण परत आपल्याला हा करस्पॉन्डिंग एरिया फाइंड करायला सांगितलेला आहे. तो आपण आता इथे फाइंड करूया. A इज इक्वल टू जो आपला फॉर्म्युला आहे जो आपण पाहिलेला आहे जो आपण काढलेला आहे 1/2 r² थिटा. एरिया इज इक्वल टू 1/2 r² थिटा. इट मीन्स इट्स 1/2 इंटू r किती निघाला आपल्याला 5 इंटू 5 आणि थिटा किती आपला 4π/5. इथे 5 कॅन्सल झाला. 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे वर काय राहिलेला आहे 2 5 जा 10 पाय आणि हा आहे एरिया. जर ती लेंथ असतील रॅडियस असेल तर त्याला आपण सेंटीमीटर लावतो. हा एरिया आहे म्हणून याला इथे काय लावावं लागणार आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. पहा हे प्रॉब्लेम आपण कसं केलं. प्रॉब्लेम
परत एकदा सांगते की प्रॉब्लेम हार्ड नसतं, त्याचं सोल्युशन काढण्याची वे आपल्याला माहिती पाहिजे. एरिया ऑफ सर्कल आपल्याला दिलेला होता, त्याची लेंथ आपल्याला फाइंड करायची होती, अँगल आपल्याला दिलेला होता आणि परत त्याचा करस्पॉन्डिंग एरिया आपल्याला फाइंड करायला सांगितला होता. तो पहा आपण असा काढला.